त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 5 रीम कागद बरोबर किती कागद? तर पहा, 1 रीम म्हणजे किती कागद असतं हे आपल्याला माहिती आहे. 1 रीम म्हणजे किती कागद असतात? तर 480 कागद. मग 5 रीम बरोबर किती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 480 गुणिले 5. 5 रीम काढण्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. 0 0 5 48ला 0 हातचा 4, 5 चौक 20 आणि 2 4 किती होणार आहे? 24 म्हणजे 2400 कागद. 5 रीम कागद म्हणजे किती? 2400 कागद. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा, 2 दस्ता कागद अधिक 5 डझन कागद बरोबर किती कागद? 1 दस्ता म्हणजे किती असतं? 2 डझन म्हणजे 24 कागद. 2 दस्ता म्हणजे किती असणार आहे? 48 कागद अधिक 5 डझन 12 5 60, 60 कागद. या दोघांची बेरीज करायची तुम्हाला. मग 6 4 10, 108 कागद होतात सगळे मिळून. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं. तर पहा, 2018ला ह्या आलेला प्रश्न आहे. प्रज्ञाजवळ एकूण 5 डझन वही होत्या. 5 डझन वह्या म्हणजे किती? आत्ताच आपण पाहिलं 60 वह्या होत्या तिच्याकडे. त्यापैकी 1/2 पट वह्या तिने अनुष्काला व 1/5 पट वह्या प्रज्वलला दिल्या. तर तिच्याजवळ एकूण किती वह्या शिल्लक राहिले? 1/2 पट वह्या दिल्या म्हणजे किती दिल्या अनुष्काला? 30 वह्या दिल्या. मग पहा, 1/5 पट म्हणजे पहा 60चे आपल्याला 5 भाग करायचे आहेत. मग पहा 5 1 5 आणि 5 2 10 म्हणजे 12. 12 वह्या कोणाला दिल्या? तिने प्रज्वलला दिल्या. मग अशा प्रकारे तिने एकूण किती वह्या वाटल्या? पहा, 42 वह्या वाटल्या. मग 60 वजा आपल्याला 42 करायचे. 10तून 2 गेले 8 हातचा 1 आणि 1. मग पहा, 18 वह्या त्याच्याकडे शिल्लक राहिल्या. 3 नंबरचा पर्याय बरोबर येतो. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा, 1 रीम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले. 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहतील? 1 रीम कागद म्हणजे तर पहा, 1 रीम कागद म्हणजे एकूण किती दस्ते असतात? 20 दस्ते. 20 मधून किती दस्ते वापरले? 5 दस्ते कागद वापरले. 15 दस्ते कागद शिल्लक राहिलेत. त्यापैकी 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले. मग पहा, 15 दस्ते कागद शिल्लक राहिलेले आहेत. मग त्यातील किती? 36 कागद. मग 15 दस्ते कागद म्हणजे किती? हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. 1 दस्ता म्हणजे किती असतं? 2 डझन म्हणजे 24 कागद. मग गुणिले 24 करायचं आहे. मग पहा, 15 चौक 60ला 0 हातचा आले 6, 15 2 30 आणि 6 36 म्हणजे 360 कागद आता होते. त्यापैकी 36 कागद इथे खराब झाले आहेत. मग 10तून 6 गेले 4 हातचा 1, 6तून 4 गेले 2 आणि 3 3 म्हणजे 324 कागद विद्यार्थ्यांना शिल्लक राहिले. त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. तर अशा प्रकारे हे रीम ग्रॉसचं कन्व्हर्जन तुम्हाला पाठ असलं तर हे तुम्हाला सगळं उत्तर येणार आहे. 5 रीम 1 रीम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले. मग याच्यातून वजा केलेलं आहे. 1 रीम म्हणजे 20 डझन, त्यातून 5 डझन कमी केले, 15 डझन राहिले. त्यातील खराब झालेले आहेत ना, म्हणून आपल्याला हे कन्व्हर्जन